औचित्यवाडी. श्यामा, अरे हे राखी दिसती, गण दिसतो, काय जाऊन आलो ना मग मी. हा का? मी काय केलं, सुरेखाला जायचंच होतं ना. मग मी काय म्हटलो, एक काम करतो, तुला सोडतो. आणि कसं होतं, आखीकडे बी काय गंमत आहे, तिथं दुकान आहे घरी, तिला गिऱ्हाईक वगैरे राहतात. मग दाजी म्हणले एवढ्या वेळेस काय कर, दरवेळेस आम्ही येतोच ना, त्यावेळेस तू ये. म्हणलं मग कामात काम दोन्ही झालं. सुरेखालाही सोडलं तिच्या भावाकडे आणि मी जाऊन आलो पटकन. असं झालं काय? मी तेच म्हणलं, राखी गण दिसतोय म्हणलं, आज जाऊन आलो. प्रत्येक वेळेस आपणच अपेक्षा करायची बहिणीने यावा, त्यापेक्षा आपण गेलेलं काय बिघडतं. प्रत्येकाला काम धंदा असतो, माग काम. या बस बस. काय दाजी आले घरी आले काय? हा, त्यांना म्हणलं चला दर्शनाला, पण पाहुणा रात्री दमून आले. मुंबईला आहे ना आता. हा, ते मुंबईला असतं पाहुणं, तिकडे नाही. तिकडे मुंबईला पहिले पुण्याला होते, मग तेव्हा काय नव्हतं एवढं जवळ होत. हा, रात्री ते ड्युटी करून रात्री उशिरा निघले. अरे आणि आता आले म्हणलं चला, तर त्यांना झोप सुधरत नव्हती. तरी आता बरी आहे त्यांची घरची गाडी, त्यांना काय दमला असेल माणूस, आणि नोकरी आहे बाहेर मुंबई म्हणल्यावर बरंच, आणि पाऊस पाण्याचं रस्ते. एक दिवस आले तर मी म्हणलं दाजीला 2 दिवस सुट्ट्या काढून यावं, दरबारला येताना पळाला. यावेळेस सुट्ट्या काढून आले तर म्हणलं आज जेवण बिवण करता येईल. आता श्रावणाचं काय येणार, गोडच असते. पुरणपोळी कर, उद्या बंद दुसरं काहीतरी गोडधोड करू. हा मग काय ते. पण बहीण बाळा आले ना घरामध्ये, अण्णा ते एक हे खरं आनंदी आनंद. नाही, श्रावण महिना आहे ना, पंचमी झालं, रक्षाबंधन झालं, नाही का, हे सगळं एकदम वातावरण चांगलं असतं रे, है ना. सगळं म्हणली थांबू इथंच. म्हणलं मी काय थांबू इथं, मी जातो म्हणलं अक्कीकडे गेलो होती. आपल्या सकाळी नाश्ता केला थोडासा, अक्की जमून गेली. आंबाचे दिवस सुरेखाला सोडले तर काय जातो, पण मला कुठं गावातून करमतो, मी आलो तिकडे. प्रसन्न डोक्यात असं फक्त बायको पहिली आणि आपण मोकळं चॅप्टर बायका नको चॅप्टर. काय हो वहिनी लय घाईत चालल्या. अहो ते राखी घ्यायला चालले, 4 वाजता जायचं ना मला माहेरी. हा, चला जाऊ का? चांगल्याने आला क्या मग चला. हा, पाहिलं का, नाव घेता झाला आमचा जाल्या. याला 100 वर्ष आयुष्य आहे बुवा. 100-150 वर्ष जात नाही. बस झालं बस. मला मित्र पाहिजे सोबत. अरे पण मला तर पारुसाच वाटत रे. बरी आंघोळ गेली काय? नाही केली आंघोळ मी. काय तू ते मग वावळीचं कसं काय, ते रक्षाबंधनचं काय? त्याचं म्हणजे रदाळ काम आहे. व्हील साबरीने चांगलं करतं तिने, केस बिस जाते एखाद्या बाहेरला लायबॉय साबण बिमर. आखी आली नाही काय? नाही आली आखी आली नाही. अरे मग तो जायचं ना तिकडे गाडवा. अहो मी गेलो असतो अण्णा, पण ती मागच्या वेळेस दाजी आलते ना, दाजीचे ना आमचे दाजी काही बोलायला लागले, भांडणं झाली आमची. याचा दाजी आडमोठा आणि हे आडमोठा. अरे झाल्या, तुझा बाप गेलेला आहे, आई गेलेली, एकच बहीण आहे तुला. त्या बहिणीकरता काही गोष्टी ऐकून घेत जायच्या बाबा. आणि मला सांग, आज तिच्या जीवाला कसं वाटत असेल. बाप जर असता, बाप नसता गेला की न्यायला, एकुलते एक भाऊ आहे, तो जायचं नसलं जमत जायला पाहिजे. अरे आपले कॅस त्यांच्या दारात आहेत, पाहुण्याला शहाणपणा शिकू नको लई. मोठं त्यांना करायचं, पुढं करायचं. आपली बहीण आहे, रक्ताची राहते, चुकत्यान करे अशानी. नाही अण्णा, मी काहीच नाही बोलत. दाजीच नसते तेव्हापासून भांडणं झालेत ना, तेव्हा नसते वापरल्या आणि करतेत नसते. पाहुणा आहे जरा खंदूसा. हा, पाहुणा तू जायचं ना, मग तू जाय, काय होईल ते बघितलं असतं आपण. मी जायला जाईन बर का श्याम्या, पण तिथं गेलं ना मकर माझ्यामुळे तारडीला त्रास होईल, त्याच्यामुळे मी नाही जात डेपो. ते खरंच आहे म्हणा. पाहुणा नाही आला ना, त्या बाईला त्रास करतो. मागच्या वेळेस ना मी बघितलं याच्या जत्राच्या टायमाला ना, की इथं आली ती, त्या पाहुण्याने कुशल्याच्या दारात येऊन हाणला होता. नाही काहीतरी मार्ग काढावा लागेल, असं नाही चालणार. पण तुम्हाला सांग का अण्णा, हे रक्षाबंधनचा सण आहे ना, बहीण भावाच्या पवित्र नात्याचं सण आहे. त्या टायमाला तरी एकमेकाने एकमेकाच्या घरी जाणं, राखी रक्षाबंधन करणं, ते क्षण परत आनंदाचा क्षण येत नाही तो परत. संसुदे असं झालं, सगळे आनंदाने केलं पाहिजे. लाखी पुनवारे पिढ्या करते सगळे रे. मी लय फोन लावतोय, दाजी पाठीच नाही केलं, मग काय करायचं अण्णा आता आपण. तसं काय करावं. बरं एक काम कर, आता नाही पाठीत त्याला इलाज नाही. तसं भोंडा हात घेऊन मला बरोबर वाटत नाही, आपल्याला बरोबर वाटत नाही. आपण गण लावून बसलो तर ते तसं झेंडे तर पार. जाऊ दे, एक काम करतो मी, एक काम करू, नाही तर मग भामीला. कशाला नानीला, मला सांगा, माझी बायको याला भावच मानते ना. मग काय मेवण्यासारखाच वागवतो माझ्या संग, मेवण्यासारखी काय माझ्या तिथं पडलेला असतो. हे आला ना की लगेच चहा टाकीत, त्याला माहिती ज्याला चहा प्यायला. एक काम कर,
संध्याकाळी काय कर, दाजीन ते आले संध्याकाळी गोड जेवण आहे पुरणपोळीचं. तू ये याच्या हाताने राखी बांध. अण्णा तुम्ही बी या जेवायला. मला ऐक रे आमंत्रण. बाबा, तुला सांगायची गरज आहे का? याची बायको तिकडे गेली का सण सुद्धा घरी येऊन म्हणणार वहिनी झाले का भजे, वास येतोय, भजे तळायला नाही टाकले तरी. असं आहे. बरं एक काम करा, नाराज होऊ नको, संध्याकाळी घरी ये, त्याच्या हाताने राखी बांध, वावळून घे. तसं भुंड कपाळ बोल निवडू नको आज. 2 रुपये द्या ना डेपुटी. कशाला? मी शॅम्पू घेतो ना हात मस्त हाताला नाकी बांधायचे एवढे 500 आहेत माझ्याकडे. नाका मोडू 500 मी देतो त्याला. जाऊ का? हा येतो आम्ही सगळे. या बरं का नक्की. हा येतो डेपोटी. जरा हो डेपुटी. डेपुटी स्वभाव लयच भारी आहे. काय चांगला माणूस आहे, चांगला माणूस. चालू मॅडम खरी जाऊ नको. कसे व्यवस्थित राहत आहे तू. काय मी काय कुठं काय केलंय श्याम्या. मी जातो भाऊ, मी येतो आवरून. बर चालतंय. ए डेपुटीनी बराबर मॅनेज केला भाऊ. पण आता असं कर, मी जातो, मी थोडा आराम करतो. हा मी ते वाट पाहत होतो केव्हा जागा मोकळी कर. बर पड. चला करा. डेपुटी तू आला होय. अरे तुला दमच कसा नाही, अजून चालूच आहेत पोळ्या. अजून अर्धा पाऊण तास लागेल. मी काय म्हटलं, वहिनी भजे करताना आधी गरम गरम मग परत जेवणाबरोबर गार होते ना. मला माहिती तुला भजे आवडतात म्हणून तिला मी भजे जास्त सांगितली. होय. हा. बरं. अजून टाइम आहे रे थोडा. होय बरं आलाय तर बस. हा मारू तोवर गप्पा. आला मा मित्र मी झालो मी आला का लगेच. हे काय रे गंधन ते कोणी वावळलं राखी. आके आली डेपुटी, मला लय आनंद झाला आके आल्यावर. तू तर म्हणला येणार नाही, नाकी आली कशी घालती. काय अचानक आली आके, मला डायरेक्ट सबस्क्राईब दिली तिने. सबस्क्राईब नाही, सरप्राईज. भाव नको समजो. आणि राखी बांधून गेले. दाजी आलती का? दाजी आलती. मग मुक्कामाल ठेवायचे ना आज. नाही राहिले ते उभ्या चालते लगेच गेले. काय मी घरी नको थांब. जाऊ दे, डेपुटी आले हे महत्वाचं. चला बरोबर, साजरा झाला आले सण कसं आल्याचा आहे की नाही. हा बरं अजून आपले 15-20 मिनिटं लागतील जेवायला. हो हा. तोपर्यंत अण्णा बी येतील. अरे अण्णा बी आले. तुम्ही काय एकमेकाला टिकाल फोनच केलं तर काय? नाही मग ये बस. तुम्ही तिथून गेले का पारावून? हा. मी तिथून झोपून घेतलं, आराम केला, उठलं, तोंडावर पाणी मारलं, म्हणलं चला आता घरी जाण्यापेक्षा डिप तुमच्याकडे यावा. आणि अण्णा बघितलं की चमत्कारच झाला. आखी येऊन गेली वावळून. हा तुम्हाला सांगायचं राहिलं श्यामा, डेपोटी चालू की रे ध्यानात धरा. हे सगळं म्या घडून आणलं. काय झालं माहिती का, मला असं वाटलं वर्षाचा संसूद आणि हे लेकरू दुःखी नको दिसायला आणि भांडणं हे मला माहिती तू पाहुण्याचे. मी फोन लावला पाहुण्याला, 4 गोष्टी सुनावल्या, 4 समजून सांगितल्या. भाऊ वर्षाची संसूद आहे, पोरीला घेऊन यायचं, इथं जालूला राखी बांधायची. भांडणाच्या जागी सणाच्या जागी. अरे संस्कृती मराठ्यांची सणावाराची. आणि म्हणून त्याचा मेवना पोरीला घेऊन आला, राखी बांधली. डेपुटी डोकं चालवले. अण्णा लय भारी काम केलं गड्या. याच्यासाठी जुने माणसं जवळ पाहिजे. यांनी बरोबर त्या पाहुण्याला फोन करून बरोबर हे केलं. पाहुणे मान ठेवला ना अन्नाचा. ऐकलं ऐकलं, हे महत्वाचं आहे. समजून सांगितलं 4 गोष्टी. त्यांना म्हणलं हे ना थोडा हे डांबरट समजून सांगतो म्हणलं भांडणाच्या जागी. जपले पाहिजे गो. मी राखी त्यांना ना राखी बांधली काय नाही. मी 500 रुपये बी टाकली ताटात. होते का 500 रुपये? हा मी खुडून ठेवली होती. 10 रुपये गोळा करून. हे असतं बहीण भावाचं प्रेम. बहीण जरी नाही आली तरी त्याला इच्छा, म्हणजे त्यांनी स्वतः पैसे साजून ठेवले. जर आली किंवा मला जायची वेळ आली, याला खरं म्हणते बहिणी भावाचं नातं. लांब जरी असले ना तर दोघं यांनी जवळ मनाने जवळ असते. ते डेपुटी ताई जरी गेली असली लाखी बांधून, मी ज्योती ताईच्या हाताने बी लाखी बांधणार आहे. अरे बांधायला सांगितलं, ती तयारी करून राहिली. मी राखे बी आणून दिल्या त्याच्याकडं. असं कसं होईल? आणि अण्णा हे भारी झालं गड्या. दोघा बहीण भावाचं तुम्ही हे घडून आणलं, भेट घडून आणली. हे फार पुण्याचं काम झालं. आणि झाल्या आता इथून पुढे आता पाहुणा गोडीला आलाय. इथून पुढे जरा पाहुण्या संघ संबंध टिकव. एखाद्या बारला महिन्यातून 2 महिन्यातून तिच्या घरी जात जा. बहिणीला काय लागत नाही रे. आपला भाऊ आला ना आणि बोलून तरी गेला तिचं पोट भरत. तिची काही लई इच्छा नसते मला भावांले का बाळा आणले का बाळ द्यावा. फक्त भाव माझ्या घरी यावा, मला बघावा, म्या भावाला बघावा, एवढंच आशा असती. बघ काय 2 शब्द गोड बोलायचे बस, दुसरं काय. चला बरं झालं आवरलाच नाही तर ही नवी. चला. आणि आज मला इतका आनंद झालाय, आज सगळ्यांच्या बहिणी येऊन गेल्या. भजे गरम भजे आले रे भाऊ, तोय भाव वाढ. अण्णा या.